हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? तो देखो, नया चैप्टर की आज शुरुआत करना है जिसका नाम है सरफेस एरिया एंड वॉल्यूम, जो कि है 16th चैप्टर। इसके पहले का 15 चैप्टर मस्त पे कि हम लोगों ने कंप्लीट कर चुके हैं और आप लोगों ने बेहतर तरीके से उसके नोट्स भी बनाया होगा। इसी उम्मीद से नए चैप्टर की तरफ हम लोग अभी बढ़ने की कोशिश करते हैं। सरफेस एरिया एंड वॉल्यूम, इसमें देखो सबसे मेन चीज इस चैप्टर में, जैसे इसके पहले के चैप्टर में आपने पढ़ा होगा 2D शेप के रिगार्डिंग, सिर्फ 2D शेप, नॉर्मल ट्रायंगल हो गया, रेक्टेंगल हो गया, स्क्वायर हो गया, पैरेललोग्राम हो गया, है ना। ये तमाम चीजों के रिगार्डिंग आप लोगों ने इसके पहले के चैप्टर में पढ़े, बराबर है। इस चैप्टर में हम लोग पढ़ने वाले हैं क्यूब, क्यूबॉइड, ठीक है। और मेरे ख्याल से सिलेंडर भी है क्या, देख लेंगे जो जो याद आता है उस हिसाब से मैं बताऊंगा जैसे जैसे हम लोग सामने पढ़ेंगे, है ना। तो सबसे पहले इसके में आपको अगर मैं पढ़ाऊं तो वो है क्यूब। क्या है? क्यूब। और स्टार्ट करने से पहले मैं बता दूं, मेरा नाम है राज, आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नया बच्चा है, नए पेरेंट हमें अगर सपोज देख रहे होंगे तो प्लीज चैनल को सब्सक्राइब करें और अपने दोस्तों में शेयर पक्का कर लीजिए, ओके। और देखते हैं बच्चा क्यूब के रिगार्डिंग, तो क्यूब क्या कहलाता है, पहले दिखता कैसा है वो पहले जान लेते हैं। तो क्यूब ऐसा मस्त दिखता का, तुम्ही खेळता पण क्यूब माहित आहे? कोणाकोणाला मस्त क्यूब बनवता येतो पटापट एका मिनिटाच्या आत? अच्छा, चुकवता येते, गुड, बढ़िया। तर असा रंगबिरंगी तर नाही राह, रंगबिरंगीच राहते तसं तो, ठीक आहे। पण तरी ही शेप कुठे ना कुठे 3 डायमेन्शनल आहे, असं कुठे ना कुठे बाहेर निघल्यासारखे दिसत आहे आपल्याला बघा। असं वाटते की मस्त घ्यावा आणि खेळावा त्याच्यासोबत, बरोबर आहे का नाही? असा नसेल वाटत तर आता तरी वाटत, कलरफुल होता म्हणून वाटला थोडसा, असं वाटते की नाही वाटत? जितका हा नसेल वाटत तितका हा वाटत असेल, कसा? असा, हा, ठीक आहे। तर याची खासियत काय बाळा, याला म्हटलं जाते क्यूब। वा सर, हे का खासियत आहे? तर याचे प्रत्येक साइड काय असतात? इक्वल असतात। हे सांगून झालंय का माझं? फेस किती असतात, कोणते किती असतात, हे सगळे सांगून झाले आहेत? हा, केव्हा सांगितलं रे? नाही, तुम्हाला नाही सांगितलं मी, आठवीलाच। अच्छा, तेच तर, हा चल ठीक आहे, हा ठीक आहे मग। ऑल साइड्स आर इक्वल, सगळे साइड काय असतात? इक्वल असतात। म्हणून आता त्यांना ए द्या किंवा बी द्या किंवा एक्स द्या, मर्जी तुमची, ठीक आहे। साइडला काय म्हटलं जाते इथे? ए, ठीक आहे। आता किती साइड असतात? नंबर ऑफ साइड तुम्ही मोजू शकाल का? नंबर ऑफ साइड किती असतील तर बघा, 1 2 3 4, मान्य कराल? त्याच्या मागचे 4 म्हणजे किती झाले? 8, मागचे 4 पण झाले ना, 8। मग हा 9 10 11 12, म्हणजे टोटल नंबर ऑफ साइड किती बाळा? नंबर ऑफ साइड किती तर 12। चलो, नंबर ऑफ, यांना एड्स पण म्हणतात, एजेस, ठीक है। अच्छा, नंबर ऑफ कॉर्नर या फिर वर्टेक्स भी बोला जाएगा बड़ा इसको। कॉर्नर कोणते सांगा बरं? 1 2 3 4, त्याच्या मागचे 4 म्हणजे 8 असतात। नाही समजलं? काय डाऊट थोडसा तरी? अच्छा, फेसेस, नंबर ऑफ फेसेस, फेसेस म्हणजे चेहरे। आपण समोरच्या याला फ्रंट म्हणतात, मागच्या त्याला बॅक म्हणतात, 2 झाले। वरच्या त्याला टॉप म्हणतात, खालच्या त्याला बॉटम, 4 झाले। त्याच्यानंतर साइड, बाजूच्या आणि बिसाइड, आजूच्या, म्हणजे झाले किती? 6। किती झाले बाळांनो? 6। तर नंबर ऑफ साइड 12, नंबर ऑफ कॉर्नर 8 आणि नंबर ऑफ फेसेस 6, हे लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर यांच्याबद्दल अगर सपोज मी थोडा सांगेन की बघा, 3 गोष्टी इथे महत्वाच्या सांगतो मी, त्या गोष्टी बिलकुल लक्षात ठेवा, त्या हिशोबानेच आपण आता समोर जाऊ, ठीक आहे। आणि हे आता रोज लिहिणं चालू कराल, जे आता लिहून देतोय मी तुम्हाला। काय की बाळा, अगर सपोज मी म्हणेल बघा, एखाद्या गोष्टीपासनं सपोज आपण हा बनवून टाकलं क्यूब, ठीक आहे, तर त्याला किती जागा लागली ओव्हरऑल, म्हणजे जागा नाही म्हणता येणार,
तो मटेरियल किती लागला हा सांगायचं असेल तर एक शब्द यूज केला जाते, त्याचं नाव आहे टोटल सरफेस एरिया. कुणाचं काढतोय आपण तर क्यूबच्या, म्हणून क्यूब राहा. तर टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब म्हणजे समोरच्या एरिया, मागच्या एरिया, बाजूच्या एरिया, बाजूच्या एरिया, वरच्या एरिया, खालच्या एरिया, सगळ्यांची बेरीज, सगळ्यांची. ठीक आहे, तो म्हणजे इथं लक्षात ठेवाल किती साइड आहेत रे, 1 2 3 4 5 6 6 फेसेस आहेत ना, तर 6 फेसेसचा एरिया म्हणजे 6a चा स्क्वेअर असतो. म्हणजे a चा स्क्वेअर म्हणजे साइड बाळा, साइडचा स्क्वेअर, याचा फॉर्म्युला राहील a चा स्क्वेअर 6. ठीक आहे, त्याच्यानंतर या फक्त दिवाली जे असतात, उभ्या उभ्या दिवाली, त्या दिवालींना पेंट मारणे आहे. काय मारणे आहे? पेंट मारणे. त्या दिवालींना पेंट मारायसाठी ते दिवाली आहेत किती हे माहिती करायचं, म्हणजे आहेत किती नाही, दिवालींचा माप किती आहे हे जर मला माहिती करायचं असेल, किती म्हणजे असं ठिकाणी मला पेंट करणे आहे, तर किती काय जागा किती आहे हे मला माहिती करायचं असेल, तर त्याला म्हटलं जाते बाळा लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूब. आता कोणते? हे उभेवाले, टॉप आणि बॉटम सोडून, टॉप वरच्या आणि बॉटम सोडून हे दिवाळी झाले ना उभेवाले, म्हणून त्यांना लॅटरल म्हटलं जाते. व्हर्टिकल असतात ना हे, लॅटरल. तर त्यांचा पण अगर सपोज मला एरिया काढायचे असतील तर ते किती आहेत? 1 2 3 4, म्हणून 4 इंटू साइडचा स्क्वेअर. यांचा एरिया समजला. सगळ्यांचे काम पण सांगत आहे मी. पेंटच्या रिगार्डिंग हा झाला, ओव्हरऑलच्या रिगार्डिंग हा झाला. ठीक आहे, आणि या पर्टिक्युलर अशा टाइपचे कोणी कोणी टंक्या पण बनवतात, चौकोनी वरती, किंवा कोणाकोणाच्या घरी तुम्ही खालीही पाहाल भरून ठेवतात मस्त टुडुंब, बघितला, आणि त्याच्यावर मग झाकून ठेवतात. तर त्याला त्या ठिकाणी पाणी किती भरू शकतो, त्याची कॅपॅसिटी किती आहे हे सांगण्याचं काम कोण करते? तर व्हॉल्यूम नावाची गोष्ट करते. पाणीचा रंग देऊया, कोण करतो बाळा? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम समजलं? व्हॉल्यूम म्हणजे, व्हॉल्यूम म्हणजे त्याची क्षमता झाली, त्याच्यामध्ये किती लिक्विड मटेरियल, मग तो कोणताही राहो, दूध राहो, तेल राहो, दही राहो, काहीच राहो, दिमाग कोणताही लिक्विड मटेरियल एखाद्या ठिकाणी किती समावू शकतो, काय झालं त्याला म्हणतात काय तर व्हॉल्यूम. ठीक आहे, व्हॉल्यूम ऑफ क्यूबचा नेहमी लक्षात ठेवाल की साइड क्यूब असते. काय असते? म्हणजे ए चा क्यूब. ठीक आहे, मापकेच्या स्वरूपात सांगेन ना, युनिट सेंटीमीटर असेल तर हा एरिया कधी पण सेंटीमीटर होतोय, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर होतोय. समजलं? इथे पण लॅटरल सरफेस एरिया, एरिया म्हणजे सेंटीमीटरचा असेल तर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर असेल तर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, आता व्हॉल्यूमच्या वेळेस नेहमी लक्षात ठेवाल सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटरचा क्यूब, मीटर असेल तर मीटरचा क्यूब. क्या बात क्लियर हुई? क्या बात क्लियर हुई? पक्का? तो देख, अभी नेक्स्ट थोड़ा सा पढ़ते हैं उसी का बड़ा भाई क्यूबॉइड. कौन सा बॉइड? क्यूबॉइड. अब क्यूबॉइड कैसे रहता है भाई? अब थोड़ा सा उसको अच्छे शेप में बनाते हैं, मस्त 3D शेप. ठीक है, देखो. हाँ, कैसा है? हाताना. अच्छा, हाताने बनवायचं असेल तर मग पाय असा बनवायचा, त्याच्या बाजूला इकडे एक असा बनवायचा. ठीक आहे, आणि मस्त पैकी असे जोडून टाकायचं. ठीक आहे, याला म्हणतात क्यूबॉइड. ओके, हा ना. तर याला बघा, याला अगर सपोज तुम्ही बघाल ना, याच्या आधी सांगितलेल्या क्यूब आणि याच्यामध्ये फरक काय आहे की याला एक लांबी नावाची गोष्ट असते, लेंथ. अशी जी मोठी दिसत आहे तुम्हाला त्याला लेंथ म्हणायचं. ठीक आहे, आणि एक रुंदी नावाची पण गोष्ट असते. रुंदी म्हणजे ब्रेथ, त्याला जाडी.
आणि एक उंची नावाची गोष्ट असते. काय असते? उंची नावाची. समजलं? म्हणजे कॉम्बिनेशन असं असते बघा, लेंथ, ब्रेथ आणि हाईट. सगळा खेळ याच्यावरच आहे. यामध्ये पण फेसेस तेवढेच, यामध्ये पण साइड तितकेच, यामध्ये पण एजेस तितकेच. जितके क्यूब मध्ये होते तितकेच, काही सेपरेट जास्त नाही आहे किंवा कमी नाही. ठीक आहे, चला. आता तिथे जसं आपण टोटल सरफेस बघितलं होतं, इथे पण टोटल सरफेस आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय असतं? टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय असते? तर बघा, याचा फॉर्म्युला कसा बनवायचा सांगतोय. 2 इंटू पाय लाल बहादूर प्लस बहादूर हरी प्लस लाल हरी. ऍट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नहीं समझला? बताया था क्या मैंने? 7वीं में? हाँ, तो अभी, लेकिन अभी 8वीं है ना. अब जो टोटल सरफेस देखो, टोटल सरफेस होने के बाद अब लैटरल सरफेस. लैटरल सरफेस तेज मगनसारखंच दिवाली. हाँ, लैटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय असते? लॅटरल सरफेस तर ट्वाइस एच लाल प्लस नहीं, ट्वाइस एच प्लस लेंथ प्लस ब्रीथ, ऐसा कुछ तो. चलो, और नेक्स्ट कॅपॅसिटी कितनी. हा पाण्याचा हौद असते जनरली अंगणासमोर. तुम्ही बघितलं असेल, जनावरांसाठी पाणी जे पियासाठी बनवतात ना, अशा स्वरूपाचा बनवतात. टाकी नाही म्हणता येणार. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड म्हणजे याच्यामध्ये पाणी किती राहू शकतो ते सांगायचं काम किती असते. तो फक्त त्याचा फॉर्म्युला हाच, लाल बहादुर हरिहर. खत्म. लाल बहादुर हरिहर. क्या डाउट? सो देखो बच्चा पार्टी, प्रैक्टिस सेट स्टार्ट करते हैं हम लोग 16 पॉइंट. देखो बच्चा, देखो प्रैक्टिस सेट 16.1 का पहला सवाल की तरफ जाते हैं. फाइंड द वॉल्यूम ऑफ बॉक्स इफ लेंथ दिया है 20 सेंटीमीटर, ब्रेथ दिया है 10.5 सेंटीमीटर और हाइट दिया है 8 सेंटीमीटर. समझे क्या? yes. तो आपको वॉल्यूम बताना है. देयरफॉर सीधा सीधा क्या बोलूंगा, वॉल्यूम ऑफ बॉक्स इज नथिंग बट क्या है? क्यूबॉइडच राहणार ना. तर तो किती आहे? लाल बहादूर हरिहर म्हणजे लाल किती 20, बहादूर किती 10.5, हरी किती 8. नाही समजलं? समजलं नाही समजलं? आता हा 20 इंटू 8 म्हणजे 160 होतात. तर इंटू 10.5 करू. ठीक आहे, तर 160 ते करण्यापेक्षा 16नेच करू का? नाही तर 116नेच करू. चला, 10.5 इंटू 160. डोकसा खराब नाही. टकल्या 6 5 जा 30 और ये 3 6 1 जा 6. अब देखो 1 5 जा 1 जा 0 0 8 6 और ये 1. नहीं समझे? 168 और ये एक डिजिट के बाद पॉइंट मतलब क्या? 1680. क्या सेंटीमीटर है करके सेंटीमीटर का क्यूब. क्या ये बात क्लियर हुई? क्या ये बात क्लियर हुई? पक्का? तो देयरफॉर एंड में लिखिएगा वॉल्यूम ऑफ क्यूब या फिर बॉक्स कितना बड़ा? 1680 सेंटीमीटरचा क्यूब. क्यूबॉइड. तो ठीक है बच्चा, आई होप आपको ये समझ में आया होगा. बाकी के रिमेनिंग एग्जाम्पल कल जब मिलेंगे तो कल के क्लास में करेंगे. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा, बाय बाय.